हॅलो देवका. हाय श्रावस्ती. श्रावस्ती, टीचर हा पुरुष असतो का स्त्री असते? नो आयडिया. व्हॉट इज द फेमिनिन ऑफ एक्टर? नो आयडिया. व्हॉट इज द फेमिनिन ऑफ टायगर? नो आयडिया यार. देन लेट्स गेट एन आयडिया. नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुटुकडे आणि आपलं स्वागत आहे द झेडपी इंग्लिश कोर्स 0 to हीरो या सिरीज मध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंग्युलर आणि प्लुरल या कन्सेप्टचा अभ्यास घेतला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील आणखीन एक सोपा टॉपिक घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे जेंडर, म्हणजेच मराठीमध्ये लिंग. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंपर्यंत शेअर करा आणि तुमच्या सूचना कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत जेंडर हा टॉपिक. जेंडर कशाला म्हणायचं? जसं मराठीमध्ये आपण लिंग हा घटक शिकलेलो आहोत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, त्याच पद्धतीने इंग्रजी व्याकरणातील ही संकल्पना आहे, ही कन्सेप्ट आहे जेंडर. ओके, काय आहे जेंडर आणि त्याचे टाइप्स कोणते ते आपण बघणार आहोत. सो लेट अस सी. फर्स्ट थिंग, व्हॉट इज जेंडर? जेंडर कशाला म्हणायचं? बघा, इंग्लिश डेफिनेशन सांगतो, नंतर मराठीमध्ये सांगतो मी तुम्हाला. डेफिनेशन: जेंडर इंडिकेट्स वेदर अ नाउन और प्रोनाउन रेफर्स टू अ मेल, अ फिमेल, बोथ और नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजेच काय रे, नामावरून किंवा सर्वनामावरून ते पुरुष जातीचे आहे, स्त्री जातीचे, दोन्ही किंवा निर्जीव वस्तू आहे हे समजते, त्याला जेंडर म्हणजेच लिंग असं म्हटलं जातं. या व्याख्येवरून आपल्या काय लक्षात आलं की एखादं नाम दिल्यानंतर त्या नामावरून किंवा दिलेल्या सर्वनामावरून ती वस्तू पुरुष जात दर्शवते, स्त्री जात दर्शवते, दोन्ही दर्शवते, की एखादी निर्जीव वस्तू दर्शवते, हे कळतं, त्याला आपण जेंडर असं म्हणत असतो. ओके, सो देर आर 4 टाइप्स ऑफ जेंडर. किती प्रकार आहेत जेंडरचे? 4 प्रकार आहेत. बघूया आपण कोणकोणते आहेत. फर्स्ट टाइप इज मॅस्क्युलिन जेंडर. काय म्हणायचं रे? मॅस्क्युलिन. बघा, वाचता येते का? मॅस्क्युलिन जेंडर. मॅस्क्युलिन जेंडर म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला पुल्लिंग असं म्हणतो. ओके, म्हणजेच त्या नामावरून किंवा सर्वनामावरून कशाचा बोध होतो आपल्याला? पुरुष जातीचा, मेलचा बोध होतो. बघा, मॅस्क्युलिन रेफर्स टू अ मेल, पुरुष किंवा नर जात म्हणू शकतो आपण. एक्झाम्पल्स बघा, BOY बॉय, बॉय म्हणजे मुलगा. ओके, FATHR फादर, फादर वडील आहे ना. फादर म्हटले की आपल्याला काय लक्षात येतं रे? नेक्स्ट, किंग. किंग हा सुद्धा आपल्याला काय दर्शवतो? पुल्लिंग शब्द आहे. सो दॅट इज मॅस्क्युलिन जेंडर. लास्ट वन, LION लायन, सिंह, हा सुद्धा काय दर्शवतो आपल्याला? मॅस्क्युलिन जेंडर दर्शवतो. सेकंड टाइप इज फेमिनिन जेंडर. फेमिनिन स्पेलिंग लक्षात ठेवायची, FEMININE, फेमिनिन जेंडर. ओके, फेमिनिन जेंडर मीन्स स्त्रीलिंग. मराठीमध्ये त्याला स्त्रीलिंग म्हणू शकतो आपण. बघा, इट रेफर्स टू फिमेल, स्त्री किंवा मादी जात. एक्झाम्पल्स: गर्ल, मुलगी. ओके, फेमिनिन जेंडर. नेक्स्ट, मदर, क्वीन, लायनेस. तुमच्या लक्षात येतं का? इकडच्या शब्दांचे मॅस्क्युलिनचेच मी इथं फेमिनिन करून लिहिलेले आहेत. बॉयचं काय होईल? गर्ल, फादर, मदर, किंग, क्वीन, लायन, लायनेस. ओके, सो दीज आर दी फेमिनिन जेंडर्स. अंडरस्टूड एक्झाम्पल्स? नेक्स्ट, चलो, नेक्स्ट टाइप ऑफ जेंडर. नेक्स्ट टाइप ऑफ जेंडर इज कॉमन जेंडर. कॉमन जेंडर कशाला म्हणायचं? एखाद्या नामावरून किंवा सर्वनामावरून जर दोन्ही गोष्टींचा बोध होत असेल, ओके, पुरुष आणि स्त्री या दोघांचाही जर आपल्याला बोध होत असेल तर त्याला कॉमन जेंडर म्हणायचं, किंवा या दोघांसाठी ते वापरला जातो तो नाम. बघा, लक्षात येते का? एक्झाम्पल बघूया आपण. फर्स्ट आहे स्टुडंट. स्टुडंट, स्टुडंट मध्ये दोन्ही आले. तो मुलगा असेल तरी त्याला आपण स्टुडंटच म्हणतो, विद्यार्थिनी असेल तरी त्याला स्टुडंट म्हणतो. मराठीमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी वेगवेगळे शब्द वापरतो आपण, पण मराठीमध्ये तसं, सॉरी, इंग्लिशमध्ये तसं नाहीये. ओके, स्टुडंट. इफ इट इज गर्ल वी कॉल स्टुडंट, इफ इट इज बॉय वी कॉल स्टुडंट. दोघांसाठी एकच शब्द आहे. पुढे आहे टीचर, डॉक्टर. इट डझंट मॅटर वेदर इट इज मेल और फिमेल. दोघांसाठी आपण काय वापरणार?
डॉक्टरच, मग ती लेडीज असू देत किंवा जेंट्स असू देत, वी कॉल डॉक्टर. सो इट इज कॉमन जेंडर. अँड द लास्ट वन इज चाइल्ड. लहान जे बाळ असतं, मूल असतं, त्या चाइल्ड म्हणतो आपण. फोर्थ टाइप ऑफ जेंडर दॅट इज न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर म्हणजे काय, तर हे नॉन लिव्हिंग थिंग साठी आपण युज करतो. निर्जीव वस्तू असेल तर त्याच्यासाठी न्यूटर जेंडर असतो. ओके, बघू एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज बुक. बुक हे कोणत्या जेंडर आहे याचा, न्यूटर. पेन, स्कूल, ट्री या सगळ्यासाठी वापरला जाणारा जेंडर आहे किंवा त्यांना आपण न्यूटर जेंडर असं म्हणत असतो. तर आता आपण बघणार आहोत काही मॅस्क्युलिन आणि फेमिनिन यांचे एक्झाम्पल्स. ओके, सो लेट अस स्टार्ट. बघा बोर्डवरती तुम्हाला चार्ट दिसतोय, या साईडला मी मॅस्क्युलिनचे एक्झाम्पल्स लिहिलेत, त्याचेच फेमिनिनचे एक्झाम्पल्स इकडे आहेत आणि इकडे त्यांचा अर्थ दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. चला, मॅस्क्युलिन मध्ये बॉय, त्याचा फेमिनिन काय होईल, गर्ल, म्हणजेच मुलगा मुलगी. ओके, नेक्स्ट मॅन. मॅन म्हणजे पुरुष. ओके, त्याचं काय होईल रे, वुमन. वुमन म्हणजे स्त्री, बाई, म्हणजेच पुरुष किंवा स्त्री, हे दोन झालं. इकडे पुरुष येईल मॅस्क्युलिन मध्ये आणि फेमिनिन मध्ये स्त्री येणार आहे मराठीमध्ये. नेक्स्ट वर्ड, थर्ड एक्झाम्पल आहे फादर. फादर इज अ मॅस्क्युलिन जेंडर. फेमिनिन काय होईल, मदर. व्हेरी गुड, म्हणजेच वडील आणि आई. नेक्स्ट एक्झाम्पल सन, डॉटर, म्हणजेच मुलगा आणि मुलगी, अपत्य या अर्थाने. नेक्स्ट इज ब्रदर. ब्रदरचा फेमिनिन काय होईल, येस यू आर राईट, सिस्टर, म्हणजेच भाऊ बहीण. ओके, नेक्स्ट वर्ड अंकल, मॅस्क्युलिन जेंडर, त्याचा फेमिनिन काय होईल, आंट. आपण आंटी म्हणतो, इट्स ओके, आंटी किंवा आंट. ओके, म्हणजेच काका काकू. नेक्स्ट इज ग्रँडफादर. ग्रँडफादरचं काय होईल मॅस्क्युलिन, सॉरी फेमिनिन, ग्रँडमदर, म्हणजेच आजोबा आणि आजी. नेक्स्ट इज हजबंड. हजबंड, नवरा, पती, त्याचा फेमिनिन होईल वाईफ. ओके, पती पत्नी, दॅट इज हजबंड अँड वाईफ. नेक्स्ट इज नेफ्यू. नेफ्यू, भाचा, त्याचा फेमिनिन जेंडर आहे नीस. ओके, हे शब्द लक्षात ठेवा, नेफ्यू, नीस, म्हणजेच भाचा भाची, की ठीक आहे, पुतण्या किंवा पुतळी या अर्थाने ते आपण वापरू शकतो. नवीन शब्द काय आहेत हे आपल्याला इंग्लिश शिकताना उपयोगी पडणार आहे, तर हे लक्षात ठेवायचे, सिद्धी पाठ करायचे. नेक्स्ट इज ब्राईड ग्रूम आणि ब्राईड. ब्राईड ग्रूम म्हणजे वर, नवरदेव. आता मगाशी हजबंड वाईफ बघितलं, नवरा बायको, पण लग्नामध्ये जो नवरदेव असतो त्याला ब्राईडग्रूम असं म्हटलं जातं आणि जी बायको असते किंवा नवरी मुलगी आहे तिला म्हटलं जातं ब्राईड. आता आपण पदव्या आणि व्यवसाय याच्या संदर्भाने जे मॅस्क्युलिन आणि फेमिनिनचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण एक्झाम्पल्स बघूया. चला, फर्स्ट इज किंग. किंग मॅस्क्युलिन, व्हॉट विल बी फेमिनिन जेंडर, दॅट इज क्वीन. ओके, प्रिन्स. प्रिन्स म्हणजे राजकुमार. मग राजकुमारचं राजकुमारी होतं, मग इंग्लिश मध्ये काय, दॅट इज प्रिन्सेस. राजकुमार राजकुमारी, प्रिन्स प्रिन्सेस. नेक्स्ट इज हिरो. हिरो इज मॅस्क्युलिन जेंडर. फेमिनिन इज हिरोईन. ओके, हिरोईन. काय केलंय, INE हा शब्द जोडलेला आहे त्याला. ओके, प्रिन्सचा प्रिन्सेस झाला, काय केलेलं बघा, ESS, फक्त ESS जोडलेला आहे त्याला आपण. पुढे ऍक्टर, अभिनेता, नट, त्याचं मराठीमध्ये होईल अभिनेत्री किंवा नटी, है ना. इंग्लिश मध्ये होतं ऍक्ट्रेस. ऍक्टर, ऍक्ट्रेस. ओके, नेक्स्ट सर, मॅडम. व्हेरी गुड. सर इज मॅस्क्युलिन जेंडर, फेमिनिन इज मॅडम. नेक्स्ट मास्टर. मास्टर, मिस्ट्रेस. नेक्स्ट इज हेड मास्टर. आपल्या शाळेला आहेत ना, हेड मास्टर म्हणजे मुख्याध्यापक, त्याचा मुख्याध्यापिका
असं होणार आहे. पण इंग्लिश मध्ये हेड मिस्ट्रेस सेम. मास्टरचा मिस्ट्रेस होतो ना, मग हेड मास्टर आहे, इथे हेड तसाच ठेवलाय, फक्त मिस्ट्रेस करायचा आहे. तो शब्द आहे, म्हणजे वरचा तुमच्या लक्षात आला, पाठ झाला की खालचा ऑटोमॅटिकली येऊन जाईल. नेक्स्ट आहे पोयट, कवी. कवीचं काय होईल? पोएटेस. ओके, EWS जोडलेला आहे याला पण. पोएटेस, पोयट, पोएटेस. नेक्स्ट इज वेटर. हॉटेलमध्ये गेलात, वेटर असतो आहे ना. वेटर हा काय आहे? मॅस्क्युलिन जेंडर आहे. त्याचा फेमिनिन होतो वेट्रेस. वेट्रेस. होस्ट, यजमान, त्याचा होईल होस्टेस. ओके. Now students, we are going to see some examples of animals and birds. Okay? प्राणी आणि पक्षी याची काय उदाहरण आपण बघूया. फर्स्ट इज लायन. मागाशी झालेला एक्झाम्पल आहे. चलो, who will tell me? Lion becomes lioness. Lion, lioness. Next, tiger, tigress. See properly. Tigress. स्पेलिंग मध्ये चेंज झालेला आहे. कोणाला लक्षात आलं का? TIGER आहे, इथे GRESS असं केलेलं आहे. बारकाईने स्पेलिंग बघायचे आपल्याला काही उदाहरणाचे, काही एक्झाम्पलच्या. पुढचा आहे बुल और ऑक्स. ओके, दोघांचे मिनिंग सेम. बैल या अर्थाने आपण ते वापरतो. हा मॅस्क्युलिन आहे, त्याचा फेमिनिन होणार आहे काऊ, गाय. ओके. कॉक, कोंबडा, त्याचा होतो हेन, कोंबडी. आता बघा गंमत आहे. पीकॉक, फक्त हा शब्द वाढवलाय, वरचाच आहे ना कॉक. पीकॉक, बरोबर आहे. मोर, पीकॉक. आता हा कॉकचा काय झाला? हेन झाला ना. कॉकचा काय झाला? हेन. मग पीकॉकचा काय होईल रे? पीहेन. सिंपल ना. म्हणजे हे जर दोन आले, कॉक आणि हेन आला, तर पीकॉक पीहेन येऊन जाईल. मोर, लांडोर, मास्क्युलिन आणि फेमिनिन जेंडर. नेक्स्ट, डॉग, कुत्रा. डॉगचा फेमिनिन जेंडर आहे बिच. डॉग, बिच. नेक्स्ट, हॉर्स, घोडा. हा मॅस्क्युलिन जेंडर आहे, त्याचा फेमिनिन जेंडर काय होईल रे? दॅट इज मेअर. ओके, हॉर्स, मेअर. देन नेक्स्ट इज ड्रेक. आणि जर मादी असेल, फिमेल असेल, तर त्याला डक म्हणतो. पुढचा आहे स्टॅग. Stag. Stag is masculine gender, feminine doe. Next is fox. Fox means कोल्हा. तर त्याचा काय होईल? Vixen. Fox becomes vixen in feminine gender. Understood?